त्याचप्रमाणे जर आपण कुठल्या जॉबसाठी जात असतो आणि तिथे जर आपल्याला ग्रामर सब्जेक्टवरती आपली एक्झाम होणार असेल तर तिथं असे छोटे छोटे डाऊट सुद्धा विचारले जातात आणि तिथंच लोक गडबड करत असतात. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं सोप्या भाषेत सांगणार आहे की अगदी कुणीही तुम्ही मला नेहमी विचारत असणार की सुवानीला तुम्ही कसं इंग्लिश शिकवताय, तर मी तिचे डाऊट्स असे छोटे छोटे रिलेट करून तिला शिकवत असते म्हणजे तिचे लक्षात राहतात. तर आता इथं हॅज कुठला साऊंड यूज होतोय? हॅज. लास्ट मध्ये कुठला साऊंड आहे? ज. तर इथं काय यूज करशील? हॅज. म्हणजे बघा किती सिंपल आहे. असं सिंपल करून आपण मुलांना शिकवलं तर मुलं इझिली त्यांचं लक्षात राहतं आणि लवकर ते शिकतात. आय एम. पास्ट असेल तर वॉज. आणि हॅव ॲज मधून काय यूज करशील? हॅव. त्याच्यानंतर यू आर. यू वर. यू हॅव. ही शी इट असेल तर इज. वर. वर वर ज साऊंड ज. इज. वॉज अँड हॅज. नमस्कार मंडळी. हॅलो. आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या कॉन्सेप्ट सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही मुलांना रिलेट करून शिकवलं तर तुमची मुलं लवकरच इंग्लिश बोलायला लागतील आणि तुम्ही सुद्धा बेसिक पासून 0 लेवल पासून इंग्रजी शिकत असणार. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओ नंतर तुमचं जे कन्फ्युजन होतं एम इज आर, वॉज वर, हॅव हॅज, आय सोबत काय यूज करायचं, वी यू दे सोबत काय यूज करायचं, ही शी इट सोबत काय यूज करायचं आणि हो जर 2 नावं असतील तर सुवानी शीतल तर काय यूज करायचं, असं आपलं भरपूर कन्फ्युजन होत असतं. पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अशा अमेझिंग टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे. त्यानंतर तुमचं कधीच कन्फ्युज होणार नाही आणि मुलांना तुम्ही जर असं शिकवणार तर मुलं सुद्धा कधीच विसरणार नाही. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर या व्हिडिओमध्ये मी हेल्पिंग वर्ड्स किंवा त्यांनाच आपण ऑक्झिलरी वर्ब्स म्हणत असतो ते घेतलेले आहेत. एम इज आर आपण प्रेझेंट साठी यूज करत असतो. वॉज वर आपण पास्ट साठी यूज करत असतो. मी ते ऑक्झिलरी वर्ब त्यांनाच आपण हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणत असतो. एम इज आर, वॉज वर आणि हॅव हॅज घेतलेले आहेत. यामध्ये आपण नेहमी कन्फ्यूज होत असतो की जे खाली मी जे प्रोनाउन्स दिलेले आहेत आय यू ही शी इट वी यू दे किंवा कुठल्याही 2 माणसांचं म्हणजे किंवा प्लुरल नाउन्स असेल तर त्यासोबत आपण कुठलं हेल्पिंग वर्ब यूज करायचं याबद्दल खूपच लोक कन्फ्यूज होतात. आणि त्याचप्रमाणे जर आपण कुठल्या जॉबसाठी जात असतो आणि तिथे जर आपल्याला ग्रामर सब्जेक्टवरती आपली एक्झाम होणार असेल तर तिथं असे छोटे छोटे डाऊट सुद्धा विचारले जातात आणि तिथंच लोक गडबड करत असतात. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं सोप्या भाषेत सांगणार आहे की अगदी कुणीही यानंतर कन्फ्यूज होणार नाही आणि बिंदासपणे इंग्लिश बोलायला लागेल. सो लेट्स सी. तर फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतः, त्याला इंग्लिश मध्ये आपण काय बोलतो? आय. आय काय असतो? स्पेशल. स्पेशल असतो म्हणून त्याच्यासोबत आपण नेहमी स्पेशल वर्ब्स यूज करत असतो ते म्हणजे एम. इथं ली एम डॅश करून ली. तर आय सोबत आपण प्रेझेंट मध्ये काय यूज करत असतो? एम. जसे की मी टीचर आहे तर तू काय बोलशील? आय एम अ टीचर. मी स्टुडंट आहे तर काय बोलशील? आय एम अ स्टुडंट. मी जात आहे तर काय बोलणार? आय एम गोइंग. तर आय सोबत आपण नेहमी काय यूज करतो प्रेझेंट मध्ये? एम. नेक्स्ट बघूया. कुठं लक्ष आहे तुझं? काय करते? सेकंड पर्सन साठी. सेकंड पर्सन म्हणजे काय? यू. जसे की आपण बोलत असतो यू म्हणजे मराठीमध्ये काय? तुम्ही किंवा तू. तर यू सोबत आपण कुठलं वर्ब यूज करणार? आर. तर आरचा यूज सुद्धा आपण ऍज अ हेल्पिंग वर्ब प्रेझेंट मध्ये करत असतो, प्रेझेंट टेन्स मध्ये. जसे की आपल्याला बोलायचं असेल तू आहे तर आपण काय बोलतो? यू आर. तुम्ही टीचर आहात का? तुम्ही टीचर आहात. यू आर अ टीचर. यू आर अ स्टुडंट या प्रकारे. किंवा ती येत आहेत, तू येत आहे का? तर आर यू कमिंग. आता थर्ड पर्सन साठी म्हणजे ही शी इट. तर याच्यासोबत आपण काय यूज करतो? इज. ली इज. तर आपल्याला कसं लक्षात ठेवायचंय? आय स्पेशल असतो म्हणून त्याच्यासोबत नेहमी काय यूज होतो? एम. आणि यू सोबत आर आणि इज.
हे आपण फक्त सिंग्युलर नाउन साठी बघत आहोत, प्लुरल नाउन साठी आपण स्पेशल बघणार आहोत. तर हे फक्त सिंग्युलर नाउन्स तुम्हाला पहिले लक्षात ठेवायचे की नेहमी सिंग्युलर नाउन सोबत कुठलं वर्ब आपण यूज करत असतो. तर आय सोबत आपण नेहमी यूज करत असतो एम. आता बघूया आपण पास्ट टेन्सचे जे वर्ब्स आहेत, हेल्पिंग वर्ब्स वॉज आणि वर, इथं फक्त तुम्हाला दोनच ऑप्शन आहेत. तर ते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचंय, ही शी इट सोबत आपण पास्ट साठी काय यूज करतो सुहानी? is, पास्ट. आय एम टॉकिंग अबाउट पास्ट, नॉट प्रेझेंट. was, राईट डाऊन. तर इथं कसं लक्षात ठेवणार, तर प्रेझेंट साठी आपण काय यूज केला? was, प्रेझेंट साठी आपण काय यूज केला? is, लिसन केअरफुली. आणि त्याच्यानंतर Was. पास्ट साठी was, तर लास्ट मध्ये कुठला साऊंड ऐकते तू? इज, वॉज, कुठला? the, ज. तर तुम्हाला हे मुलांना काय सांगायचं की लास्ट मध्ये तू कुठला साऊंड यूज करतोय? ज. ऐकतो कुठला साऊंड आहे? ज साऊंड. तर ते साऊंडचं जेव्हा तुम्हाला वर्ब असेल इज, वॉज, तर ते आपण कशासोबत यूज करतो? सिंग्युलर थर्ड पर्सन सोबत. ही, शी, इट सोबत. त्याचप्रमाणे हॅव आणि हॅज, इथंही तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. तर आता इथं हॅज कुठला साऊंड यूज होतोय? has, लास्ट मध्ये कुठला साऊंड आहे? the, ज. तर इथं काय यूज करशील? has. म्हणजे बघा किती सिंपल आहे. असं सिंपल करून आपण मुलांना शिकवलं तर मुलं इझिली त्यांचं लक्षात राहतं आणि लवकर ते शिकतात. आता वळूया आपण सेकंड पर्सन म्हणजेच यू सोबत. यू सोबत आपण काय यूज केला प्रेझेंट मध्ये? are, आर. आणि आता पास्ट साठी आपण काय यूज करणार? were, आर, वर. इथं कुठला साऊंड यूज होतोय? were, र. तर भरपूर लोक याला वेर वाचत असतात पण ते वर आहे. आर, वर. यू आर, यू वर. त्याचप्रमाणे यू सोबत आपण हॅव आणि हॅज मधून काय यूज करत असतो? have, आता तर इथं फक्त दोनच ऑप्शन आहेत, हॅव आणि हॅज. जर लास्ट मध्ये आपण ज साऊंडचा आपण जर इथं यूज करून घेत असणार तर आपल्याकडे फक्त कुठलं वर्ब उरतं? हॅवच राहिलेलं असतं. तर ते आपण कोणासोबत यूज करतो? यू सोबत आणि am, आय सोबत. एम सोबत आपण यूज करतो वर्ब. चल आता आय एम यूज केलं तर पास्ट साठी आपण काय यूज करणार? आय सोबत फर्स्ट पर्सन साठी. was, इथं फक्त दोनच ऑप्शन आहेत. तर एक वर्ड जे आहे ते सेकंड पर्सनने घेऊन घेतले. तर आईकडे बिचाराकडे आता ऑप्शन नाहीये म्हणून त्याने काय घेतले? वॉज. आय एम, आय वॉज आणि I have, इथंही आईकडे ऑप्शन नाहीये कारण हॅज कोणी घेऊन घेतलेला आहे? थर्ड पर्सन सिंग्युलरने. तिथं आपण हॅज यूज केला म्हणून आपण इथं यूज करणार हॅव. तर आता आपल्याला जर बोलायचं असेल माझ्याकडे पेन आहे तर आपण काय बोलतो? I have a pen. आय हॅव अ पेन. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. एकदम सिंपल पद्धतीने मी इथंच तुम्हाला शिकवते. तुम्ही मला नेहमी विचारत असणार की सुहानीला तुम्ही कसं इंग्लिश शिकवताय, तर मी तिचे डाऊट्स असे छोटे छोटे रिलेट करून तिला शिकवत असते म्हणजे तिचे लक्षात राहतात. आता इथं मी फक्त तिला लास्ट मध्ये ज साऊंड लक्षात ठेवायचा आहे, तो सिंग्युलर पर्सन सोबत यूज होतो. आणि यू कडे ऑप्शन, यू आणि आय कडे ऑप्शन नसतं वॉज आणि वर मध्ये आणि हॅव आणि हॅज मध्ये, कारण वॉज आणि हॅज यांनी घेऊन घेतला. त्यांच्याकडे फक्त कुठलं ऑप्शन यूज होत उरतं? वर आणि हॅव. तर आणि इथं फक्त आईकडे कुठलं ऑप्शन उरतं? वॉज आणि हॅव. तर ते आईने घेऊन घेतलंय. अशा पद्धतीने तुम्हाला मुलांना शिकवायचंय. आता वळूया आपण प्लुरल कडे म्हणजेच अनेक वचन. अनेक वचने जे प्रोनाउन्स आहेत जसे की वी, यू, दे आणि दोन नावं असतील, दोन व्यक्तींबद्दल जर आपण बोलत असू तर तेव्हा कुठलं वर्ब यूज करायचं ते आता आपण बघणार आहोत. तर आता आपण वळलं प्लुरल नाउन कडे. तर वी म्हणजे आम्ही. हा, तर काय यूज करशील वी सोबत? या तिघांमधून are, राईट डाऊन आणि मोठ्या अक्षर मध्ये लिह. are, आणि यू are, लिह. दे are, रीना अँड मीना आर. दे are, रीना अँड मीना are, गुड. तर इथं काय मुलांना तुम्ही सांगू शकतात की इज आणि एम आपण आधीच सिंग्युलर साठी यूज करून घेतलाय. तर आपल्याकडे आता फक्त एकच ऑप्शन आहे आर. तर ते आपण सगळ्यांसोबत प्लुरल नाउन साठी आपण काय यूज करणार? आर.
सिंपल आहे. आता वळूया आपण पास्ट कडे. पास्ट मध्ये आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत, वॉज आणि वर. तर वॉज आपण सिंग्युलर कडे युज केलेलं आहे. तर आता आपल्याकडे कुठलं ऑप्शन उरलंय? वर. तर ते आपण कशासाठी युज करतो? प्लुरल. प्लुरल म्हणजेच अनेक वचन. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती वस्तूंबद्दल जर आपण बोलत असणार तर आपण युज करतो वर. प्रेझेंट साठी आर. आज खूप मिस्टेक करते, तुझं अजिबात लक्ष नाही. चल्ली पटकन. यू आर. यू आर का? आता आपण कशा सोबत वर. कशाबद्दल बोलतोय आपण? आता पास्ट बद्दल. नो नीड टू. दे आर. आणि दे वर. स्मॉल लेटर मध्ये लिहायचं असतं सगळं. रीना मीना वर. नेक्स्ट आपण बघणार आहोत आता हॅव हॅज. हा, तर हॅज आपण कशासाठी यूज केला? सिंग्युलर साठी. सिंग्युलर साठी. ज आपला जसं जाऊन यूज झाला. तर आपल्याकडे आता फक्त काय ऑप्शन आहे? हॅव. तर आपण काय यूज करतो वी सोबत? वी हॅव. फास्ट. यू वर हॅव. दे हॅव. रीना मीना हॅव. तर या प्रकारे इझी वे मध्ये मी सुवनीला एक्सप्लेन करत असते. तर फक्त मी कशा पद्धतीने माझी मेथड मी तुमच्यासोबत शेअर केली. आय होप यू लाईक इट. तर आजची मेथड तुम्हाला कशी वाटली? तुम्ही ती तुमच्या मुलासोबत यूज करणार आहात का ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.